स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या बंधू न्यूज मध्ये। आम्ही इकडे आलोय मंत्रालयाच्या इकडे या परिसरामध्ये। तुम्ही बघू शकता इकडे मराठा समाज सगळीकडे आले आहेत आणि खूप लोक इकडे आलेत, लाखो लोक इकडे आपल्याला बघायला भेटतील। आणि त्या लोकांनी इकडचे रस्ते बंद केले आहेत, कुलाब्याच्या परिसरात जाणारे रस्ते बंद केले आहेत, चर्चगेटला जाणारे रस्ते बंद केले आहेत। इकडे सगळीकडे बॅरिगेट्स आहेत आणि तुम्ही बघू शकता इकडे लाखो लोक आहेत। आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहेत की त्यांच्या काय मागण्या आहेत। कुठून आलात तुम्ही? आम्ही पूर्णा तालुका परभणी जिल्हा आलेगाव येथे रहिवासी आहेत। आमच्या गावातून कमीत कमी 350 बांधव ते 400 बांधव आलेले आहेत। काय झालं इकडे तुम्ही असे एवढे गाड्या? आमचं म्हणणं एवढंच आहे की हे जे मंत्रालय आमच्या बांधवांचं काही काम आहे किंवा कोणाला मंत्रालय कसं राहते बघायचंय, कशासाठी जायचं ते पोलीसवाल्यांनी बंदी। जर आम्हाला मंत्रालयात जाता येत नसेल तर कोणालाच नाही, याच्यामुळे आम्ही हे जामीन केलं एवढं। आमचं ट्रॅफिक जाम करून टाकलंय वाशीपासूनच, मग आम्हाला का त्यांना रस्ते रिकामे आमच्यासाठी का बंद केलेत? काय कारण काय? झालं जेवण नाही, पाणी नाही, संडासची सोय नाही, लघवीला जागा नाही, कुठं सरकार जिम्मेदार आहे। आंघोळीला पण नाही, संडाससाठी काही नियोजन नाही किंवा खाण्यासाठी काही नाही झालेली ना, तरी पण थोडं पण नियोजन काहीच केलेलं नाही, काहीच नाही। नाश्त्याची सुद्धा व्यवस्थित सोय नाही। उलट आम्हाला सरकार अशा पद्धतीने त्रास देते की आमच्या गाड्या इथून 40-50 किलोमीटर लांब सोडते, आम्हाला पायी यावं लागायले। खिशामध्ये पैसे नाहीत, लोकलचं तिकीट काढायला पैसे नसले तरी आम्हाला यावं लागायले। तसं